आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सर आहेत. सर, दोन्ही भावांना आपण खूप वर्षांपासून खूप आधीपासून ओळखता. दोन्ही भावांचं राजकीय करिअर तुम्ही बघितलेलं आहे. आज ज्यावेळी 20 वर्षानंतर असं की राज ठाकरे म्हणाले आम्ही दोघं एकाच व्यासपीठावर एकत्र आलेलो आहोत, बोलतो आहोत, तर आजच्या या एकत्रीकरणावर किंवा दोन बंधूंच्या मिलनावर तुमचं काय मत आहे? पहिली प्रतिक्रिया काय वाटते आजच्या या संपूर्ण विजय मिळाव्यानंतर? हा एक दोन्ही भावांच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे. विषय मराठीचा होता, हिंदी सक्तीच्या विरोधातला हा मुद्दा होता. हा दोघांनी व्यवस्थित लावून धरला आणि त्याच्या परिणामी शासनाला मुळामध्ये GR रद्द करायला लागले. आता होतंय असं की मूळ विषय राहतोय की हिंदी सक्तीचा. तो हिंदी सक्तीच्या विषयावरती फार चर्चा कमी होते, दोघं भाऊ एकत्र येण्यावर जास्त चर्चा होताना दिसते. पण या लहान मुलांवरती पहिलीपासून हिंदी लादावी का, तिसरी भाषा लादावी का, हा तो महत्त्वाचा मुद्दा होता, ज्याच्या विरोधात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. आता त्याच्यावरती विरोधी पक्षांकडनं जोरदार, म्हणजे सत्ताधाऱ्यांकडनं जोरदार टीका चालू आहे की आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत. पण तुम्ही जर मराठी आहात तर एवढूशा लहान मुलांवरची ही सक्ती जी आहे, ही सक्ती रद्द करण्यासंदर्भात तुम्ही का उभे राहिला नाहीत? त्यांच्या पक्षाचे आमदार का विनंती केली नाही? आणि या विजयी मेळाव्यामध्ये त्यांनी सर्वांनाच बोलावलं होतं. बाकीचे लोक जे यायचे ते आले, जे न यायचे ते आले नाहीत. दोन मराठी भाऊ एकत्र येण्याची चर्चा आपण बघतोय सगळीकडेच सुरू आहे. पण मुख्य म्हणजे हे गेले काही महिन्यांपासून चालू आहे, सातत्याने चालू आहे. प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर किंवा एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोरात चालू आहे. आणि दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची ही भूमिका बनलेली आहे की आपण एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आहे. हा एक भाग झाला. मराठी लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटतं की आता या ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे. ह्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की राजकीय संतुलन. आज राज्यामध्ये एक हाती सत्ता आहे, विरोधी पक्ष सक्षम नाही आहे. अशा वेळेला मराठी माणसांचा आवाज, महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न, या दृष्टिकोनातून हे दोघं भाऊ एकत्र आले तर निश्चित प्रमाणामध्ये काहीतरी एक आशादायक चित्र निर्माण होऊ शकेल. या भूमिकेतून या घटनेकडे सगळेजण आज पाहत आहेत आणि त्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे. युती होईल नाही होईल याची कल्पना आत्ता या क्षणाला देता येणं कठीण आहे. पण एक तर नक्कीच आहे, 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आलेत, दोघांनी एकमेकांचा सन्मान केला, सन्माननीय म्हटलं. आणि या सगळ्या भाषणामध्ये, दोघांच्या भाषणामधला एक टप्पा आपल्याला दिसतो असा आहे की राज ठाकरे यांनी फक्त मराठी किंवा हाच मराठी आणि जे आंदोलन आहे ह्याच मुद्द्यावरती प्रामुख्याने भाषण केलं. आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात साधारणपणे 3 वेळा एकत्र येण्यासंदर्भामधली त्यांनी वाच्यता केली. आत्ता एकत्र आलोय कायम एकत्र राहण्यासाठी, इथपासून ते मराठी महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा, म्हणजे पुढच्याही सगळ्या इलेक्शन्समध्ये एकत्र येण्याची तयारी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंनी दाखवलेली आहे. आता बघूया पुढच्या काळात काय होते ते, कारण अजून महापालिका निवडणुकीला बराच काळ आहे. पण वाटत नाही की उशीर झालेला आहे? कारण की महत्त्वाच्या ज्या निवडणुका होत्या, लोकसभेची निवडणूक होती, त्यामध्ये राज ठाकरेंनी पूर्णतः बिनशर्त पाठिंबा दिलेला होता सत्तेला, म्हणजे महायुतीला. त्याच्यानंतर ज्यावेळी विधानसभा होती त्यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरे वेगळे लढलेले होते. त्यांच्या अमित ठाकरेंवरून ज्या काही एकनाथ शिंदेबरोबर जे काही झालं, तर या संपूर्ण गोष्टीला म्हणजे दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील संपूर्ण निवडणुका MVA मधून लढलेले होते, कुठे ना कुठे एकटे पडले दिसून आले होते. उशीर झाला असं वाटतं? बघा, आता याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा आज शिंदे असतील, हे दोन्ही पक्षांचे नेते, स्वतः शिंदे जातात, देवेंद्रजी गेले, त्यांच्या पक्षांचे नेते सातत्याने राज ठाकरेंच्या घरी जाताना बघतो. याच्या मागचा एक त्यांचा राजकीय दृष्टिकोन आहे की राज ठाकरे यांनी शक्यतो आपल्या विरोधामध्ये काही बोलू नये. हा स्वाभाविक, हा राजकीय भूमिका त्यांची त्या दृष्टीने आहे. उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये जर थोडं पाऊल पुढे धरलं असतं तर कदाचित विधानसभेमध्ये युती होऊ शकली असती. परंतु लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे विधानसभेमध्ये कुठल्या प्रकारे दोघं जण एकत्र येणार हे थोडं कठीण दिसत होतं. आता या निवडणुकीनंतर जे चित्र समोर आलेलं आहे, आणि आता फक्त महानगरपालिका निवडणुका होणार आहेत, नगरपालिका निवडणुका होतील, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील. या ठिकाणी अस्तित्वाची लढाई उद्धव ठाकरेंची पण आहे आणि ती राज ठाकरेंसाठी सुद्धा मोठं एक आव्हान राहणार आहे. प्रामुख्याने केंद्रबिंदू राहणारे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हा शहरी भाग प्रामुख्याने जर आपण बघितलं तर. आणि मुंबईतून केवळ उद्धव ठाकरेच नाही तर जे काही एकूण चित्र दिसतंय त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला कोणतेच ठाकरे बंधू नको आहेत. हे राजकीय समीकरण स्वच्छ स्पष्ट दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही भाऊ एकत्र यावेत आणि राजकीय अस्तित्वही राहावं अशी कार्यकर्त्यांची एक तीव्र भावना निर्माण झालेली आता बघायला मिळते. त्याच वेळेला हे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला काही आपले काही हित साधलं जाऊ शकतं, आपला आवाज कोणीतरी उठवू शकतं. असं जर मराठी माणसाला, शेतकऱ्यांना, अन्य लोकांना वाटलं तर त्यात काही चूक ठरू नये. आणि ह्या पार्श्वभूमीवरती आजच्या सभेनंतर जे काय एकूण सगळीकडे कौतुक सोहळा बघायला मिळतोय किंवा जी गर्दी दिसलेली आहे, त्या गर्दीमध्ये प्रामुख्याने जो मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग दिसलेला आहे,
हे चित्र स्पष्ट दाखवतं की दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. एक मुद्दा महत्त्वाचा, राज ठाकरेंनी टू द पॉइंट भाषण केलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेसोबत अनेकांनी त्याच्यावर त्यांचे कौतुक केलेलं आहे की तुम्ही राज ठाकरे जे आहे ते त्या पॉईंटनुसार बोलले, फक्त हिंदी भाषेवर किंवा मराठी भाषेवर बोलले. पण उद्धव ठाकरेंनी ही कुठे ना कुठे प्रत्येकावर देवेंद्र फडणवीसांपासून अगदी मोदींपर्यंत, एकनाथ शिंदेपर्यंत सगळ्यांवर टीका त्यांनी केलेली आहे त्यांच्या भाषणातून. तर एका भावाचं भाषण हे पॉईंटवर आणि दुसऱ्या भावाचं भाषण हे फक्त राजकीय. काय वाटतं, हे ठरवून केलेलं असेल किंवा हे सूत्र आता जुळणार आहे येणाऱ्या काळात देखील? नाही, असे दोघांच्याही भाषणाचा बाज वेगळा आहे, दोघांना आलेला अनुभव वेगळा आहे. या अनुभवाच्या आधारे दोघांची भाषणं झालेली दिसत आहेत. राज ठाकरे यांनी आज फक्त, कारण कसं आहे, अजूनही एकत्र येण्यासंदर्भात कुठलीच दृष्टीपथात कुठलंच औपचारिकता अजून काही झालेली नाही आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांनी फक्त मराठी या मुद्द्यावरती आज बोलले. त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी आपला सगळा राग जो काय असेल आणि दोघं भाऊ एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून काय वाटचाल असावी याचं मार्गदर्शन करणारं एक भाषण केलं असं म्हणता येऊ शकतं त्याच्यामध्ये. आता राहिला प्रश्न विरोधी पक्षांनी, म्हणजे सत्ताधाऱ्यांनी टीका का केली नाही, राज ठाकरेंवर टीका केली नाही आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. आता स्वाभाविक आहे, राज ठाकरेंनी कोणावरही टीका केली नाही, शिंदेंचं नावसुद्धा त्यांनी घेतलेलं नाही या सगळ्या याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीसांमुळे आम्ही एकत्र आले अशी उपरोधिक वाक्य फक्त एक वापरलं, अन्यथा बाकी त्यांनी कुठलीही टीका केलेली नाही आहे. हिंदी सक्तीचा मुद्दा आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही, मुंबई तोडण्याचा डाव आम्ही स्वीकारणार नाही. त्यांना जे काही म्हणायचं राज ठाकरेंनी ते कुणाचंही नाव न घेता नीट म्हटलेलं आहे. पण राजकीयदृष्ट्या या क्षणाला राज ठाकरेंवर टीका करणं हे विरोधी पक्षांच्या, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सोयीचं नसल्यामुळे त्यांनी आत्ता या क्षणाला तरी राज ठाकरेंवर टीका केलेली नाही. त्यांचा मूळ हेतू हाच आहे की हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत. हे तर वास्तविक आहे. हे दोन भाऊ एकत्र आल्यास महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये, प्रामुख्याने मुंबईमध्ये निश्चित प्रमाणात काही चित्र बदलू शकतो. आज शिंदेंच्या बाबतीत जर आपण बघितलं तर शिंदेंकडे जे काही मुंबईमध्ये नगरसेवक 50 नगरसेवक गेले ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जे गेलेले लोक आहेत ते माजी लोक आहेत, ते शिंदेंचे, उद्धव ठाकरेंचे सगळे लोक गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोन भाऊ जर एकत्र आले तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो. त्या दृष्टिकोनातून सावधपणे शिंदेंची प्रतिक्रिया आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, कारण उद्धव ठाकरे यांनी उघड या लोकांना अंगावर घेतलेलं आहे. आगामी काळात जर हे दोघं जण एकत्र आले तर राज ठाकरेंचा लावरा तो व्हिडिओ नव्या स्वरूपात बघायला मिळणारच आहे. शेवटचा प्रश्न विचारतो की या दोघांचं जे राजकीय समीकरण आता जुळून आलेलं आहे ते असंच टिकेल किंवा किती दिवस टिकेल, किती महिने, किती वर्ष टिकेल असं वाटतं आपल्याला? आणि दुसरं म्हणजे याचा महाराष्ट्राच्या मराठी राजकारणावर याचा परिणाम होईल का? या सध्याच्या जी सत्ता जी आहे महायुतीची त्याच्यावर काही परिणाम होईल का? बघा, असं हे दोघं जण एकत्र येतील नाही येतील हे या क्षणाला सांगणं कठीण आहे. पण एक सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूनी पुढे पडलेलं आहे आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंची सुस्पष्ट इच्छा त्यांनी आजच्या भाषणातही 3-3 वेळा व्यक्त करून दाखवली. प्रश्न राहिला राज ठाकरेंचा. पण सुरुवात कोणी केली या विषयामध्ये तर तुम्ही बघाल तर राज ठाकरेंनी केली आहे. एका पहिल्या काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीच त्यांनी, पॉडकास्टच्या मुलाखतीत सांगितलं होतं, महाराष्ट्र हितासाठी आम्ही आमचे सगळे मतभेद गाडून एकत्र यायला तयार आहोत. इथूनच ती सुरुवात झाली या चर्चेची आणि त्याच्यानंतर या चर्चेला दोर धरला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते उत्साही बनले, मराठी जनता उत्साही बनली, माध्यमही उत्साही बनली. ह्या सगळ्यांचं आता या उत्साहाचं परिवर्तन दोघांच्या एकत्र येण्यात होतं का हे बघणं इंटरेस्टिंग राहील. त्या दृष्टीने दोघांमध्ये चर्चा होऊ शकतील. जागा वाटप आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये अनेक मुद्दे, अनेक पदर आहेत. कोणत्या जागा, किती जागा, किती टक्के जागा कशा प्रकारे राहतील, कारण 29 महानगरपालिका आहेत, 250 नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, अनेक निवडणुका आहेत. या सगळ्याचा विचार करून आगामी काळात जे वाटचाल होईल ते बघणं इंटरेस्टिंग राहील. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर संदीप आचार्य सर होते. आपल्याला एकूणच विश्लेषणात्मक त्यांनी आजच्या दिवसाचं वर्णन केलं आहे, आजच्या एका मेळाव्याचं वर्णन केलेलं आहे. पण पाहूयात याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे परिणाम होतात, काय दूरगामी परिणाम होतात की याच्यामुळे येणार फक्त महानगरपालिकांच्या दृष्टीनेच हा सगळा खटाटोप सुरू आहे, हे बघणं अगदी महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.